कुलदेवतेला कुंकुमार्चन कधी व कसे करावे? काय साहित्य घ्यावं? श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. पौर्णिमा जवळ आलेली आहे आणि या पौर्णिमेला जी स्त्री मनोभावे आपल्या कुलदेवतेला कुंकुमार्चन करेल ती नेहमी अखंड सौभाग्यवती राहील व तिच्या घरात नेहमी सुख, शांती आणि समृद्धी नांदेल. ज्या स्त्रीने मनोभावे आपल्या कुलदेवतेला कुंकुमार्चन केले त्या स्त्रीचे मुलं नेहमी शांत स्वभावाचे राहतील व अभ्यासात हुशार राहतील. देवीला कुंकुमार्चन करण्याचे खूप फायदे आहेत. जर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल तर तुमच्या कुलदेवतेला कुंकुमार्चन केल्याने ती इच्छा लगेच पूर्ण होईल. कुंकुमार्चन कसे करावे, कधी करावे व अजून अशी बरीचशी माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ चालू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. कुंकुमार्चन करण्यासाठी तुमच्याकडे श्रीयंत्र किंवा तुमच्या कुलदेवतेची मूर्ती असायला हवी. जर या वस्तू नसतील तर कुलदेवतेचे टाक असतील तरी चालेल व शुद्ध हळदीपासून बनलेला कुंकू पाहिजे. कुंकुमार्चन करण्यासाठी आधी स्वच्छ आंघोळ करून नवीन वस्त्र परिधान करावेत. नंतर बसण्यासाठी बसकर घ्यावे आणि कुलदेवतेची मूर्ती ठेवण्यासाठी एक डिश घ्यावी. सर्वात पहिले श्रीयंत्र किंवा तुमच्याकडे असलेले कुलदेवतेची मूर्ती व टाक याला पंचामृताने धुवावे. नंतर स्वच्छ पाणी टाकून परत धुवून घ्यावे आणि नंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावे. आणि नंतर एक डिश घ्यावी आणि त्यामध्ये खाली तांदूळ टाकावे. तांदूळ टाकून वरती तुमच्या कुलदेवतेची मूर्ती किंवा श्रीयंत्र जे असेल ते ठेवावे. नंतर त्याची पूजा करून त्याला एक फूल अर्पण करावे आणि स्वतःला हळदी कुंकू लावून आपली मनातली इच्छा सांगून कुंकुमार्चन करायला सुरुवात करावी. सर्वात आधी तुमच्या कुलदेवतेचे 108 वेळा नाव घेऊन कुंकुमार्चन करावे. नंतर श्री सूक्त म्हणून कुंकुमार्चन करावे आणि नंतर श्री दुर्गा अष्टोत्तर नामावली म्हणजे 108 प्रकारच्या देवींचे नाव घेऊन कुंकुमार्चन करावे. जर तुम्हाला श्री दुर्गा अष्टोत्तर नामावली नसेल येत तर मी ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन नक्की पहा. लक्षात ठेवा, देवीच्या मूर्तीवर केलेल्या कुंकुमार्चनचा कुंकू परत देवीच्या पूजनासाठी वापरायचा नाही. तो तुम्ही स्वतःला लावण्यासाठी वापरू शकता, पण देवांना लावण्यासाठी वापरू नये. अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा. आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा.